पावसाने दांडी मारल्याने धुळे तालुक्यातील शेती संकटात। धुळे तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट निर्माण झाले आहे। तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नसून 15 दिवसांपासून पावसाचा पूर्णपणे खंड पडला आहे। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, भुईमूग व शेंगांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते। सद्यस्थितीत शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, युरिया, सुपर फॉस्फेट, शेणखत यांचा पुरवठा अपुरा आहे। ठिबक सिंचनाची व्यवस्था असली तरी वीजपुरवठा विस्कळीत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देता येत नाही। तालुक्यातील बंधारे, कालवे कोरडे असून पिके ऊन धरू लागली आहेत। फवारणी, खतं, मजुरीचा खर्च करूनही पिकांची वाढ थांबली आहे। जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये पाऊस झाला तरी तो पिकांसाठी उपयुक्त ठरणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे। परिणामी यंदाचे उत्पादन घटण्याची शक्यता असून शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत। राजेंद्र रामदास पाटील नगाव। परिस्थिती भयान बेकार या वर्षीले आखाड मिरिक चालना गया आखाड लाग गया आखाड ना भी अर्धा सरा मावून पुणी हुई पंढरपूरची जत्रा हुई तरी भी पाणी पडायला नाही। ते बुवा खते फवारा देव बाप्पा असा आम्ही शेतकरीने आत्महत्या करा नका, शेतकरीना हाल आहेत। हो शेतकरी भयान विचित्र परिस्थिती आहे। देव ते देव पण सरकार बी माराय ना बुवा, कर्जमाफी नाही होई राहिली। पण सरकार जे पटस ते आम्ही भाव देत नाही आणि खत येते दाखवते दुनियाभरना भाव जे लागाय ते खत भेटत नाही। फवारा मागा, बियाणं माग, शेतकरीला हमी भाव नाही। तू हे जे खत लागाय ते भेटत नाही, युरिया भेटत नाही, ते 10-20 नाही तयार म्हणे मन काही बी भावतून लेवानं बुवा शेतकरी फसवणूक बस। सरकारला एकच मागणी आहे बुवा, जे लागाय ते खत ऐन टाइमले व्यवस्थित दाममध्ये आणि बियाणं ही मागणी आहे कम करा बुवा। कर्जमाफी आहे ना ते पण काही करायला पाहिजे बुवा, कर्जमाफी व्हायलाच पाहिजे।